ओम श्री गणेशाय नमः। आरंभी वंदिला गजानन, जो गौरी हराचा नंदन। जयाचे स्मरणे सकल विघ्ने निवारण पावती। मम वंदेली शारदा, विद्या बुद्धी श्रेयदा। शुक्ल बरवा सत्वदा, नमेली साष्टांगी। नमन माझे अत्रे सुता, त्रिगुणावतार श्री गुरुदत्ता। तुझ्या कृपा बळेचेनी, कुळवल्ली उद्धरे। कुळग्रामेचा ग्रामनाथ, श्रीदेव समर्थ रवळनाथ। तोची सहायासी मजतात, तेने सनात मज केले। भाग्यवशे श्री हनुमान, जो असे सहाय संपूर्ण। तयाचेणी वंदने विण, ग्रंथारंभ कैचा होय। नमन सकल संत जना, जे भगवंत रूपे नाना। श्रोतया सकल सज्जना, विनम्र वंदन माझे। नमन माझे गगनगिरी, दत्त स्वरूप दत्तगिरी। जयांची कृपा मावरी, भाग्यवशे प्राप्त होय। आता श्री सद्गुरूचे चरण, ध्यात हृदयी भावपूर्ण। तयाचे अनुज्ञे करुण, ग्रंथारंभ करीतसे। ध्यात बाळ मामाचे चरण, प्रार्थितो अनन्य भावे शरण। लीला वर्णनाशी साय पूर्ण, व्हावे स्वामी दातारा। आपुल्या कृपेचा वरदास्त, झाला प्राप्त दैवदत्त। तेने प्रेरणा हृदयस्थ, अहो भाग्य जाहली। मी तो अल्पमती अन्यायी, शरण निघलो आपुले पायी। मम उणीवती काही, आपुल्या कृपे उरेला। आपुले असावे सन्निधान, चरित्र ग्रंथी संपूर्ण। कृपार्णव करुणा घन, पठण करत्या वर्षावा। हेची मागणे हेची आस, हाची माझा निज ध्यास। सदा सावे सायास, शब्द भावे वर्तावया। व्हावे आपण माझी मती, सगुण रूप ध्याती चित्ती। तेने होईल जी निर्मिती, तो कृपा प्रसाद केवळा। आपल्या प्रसादाचे लाघव, पठण करत्यास हो जाणीव। अमृत पाना समानुभव, सहजची प्राप्त व्हावा। सात्विकता प्रगटावी, तमबुद्धी नष्ट व्हावी। भाविकता दाटावी अंतरंगी सर्वांचे। भगवत भक्तांची मांदियाळे, सागरा सम उंच बळावे। अभक्तांची पिल्लावळी, हीन दीन तया पुढे। हाची भाव हाची हेत, चिंतितसे हृदयात। तेने कृपा प्रसाद प्राप्त, व्हावा मजसी स्वामिया। बाळूमामांचा पूर्वज वृत्तांत, सांगितला से संक्षिप्त। तेने व्हावा इतिहास ज्ञात, संदर्भ पूर्व ग्रंथीचा। ग्रंथनायकाचा पूर्वज पाही, बाणा निंबगी देसाई। आला तोरवी ग्रामा पाही, शके 1156 तो की ग्राम विजापुराप्रत। श्री नृसिंह क्षेत्र प्रख्यात, थोरवी अति विख्यात। म्हणून थोरवी ग्राम झाले, त्यांचा वंशज कालोघात। आरभावी पाटील की मिळवित, तेथून आला रंभावित। गोकाक तहशिला प्रती, तयार भावी ग्रामी। महारुद्र मारुती नामी, अर्चन पूजन सेवा कामी। काही काल वर्तला,
काही काळात तदनंतर सेवा सोपवणे किरातावर आपण करीती ग्रामांतर अक्कोळ ग्रामी प्रयाण या स्थलांतरापासून आरभावी आरबोळे दोन उपनामांचे प्रमाण पूर्वजांशी पडेले पूर्वजांचा कुलदेव आरभावी मारुतीराव कुलस्वामिनी मायावा चिंचली ग्रामे वसतसे चिंचले ग्राम रायबाग प्रांत मूळ माया तेथेच सीता त्रिगुणात्मिका माया काख्यात अद्यापही वसतशी गोत्र बेडग वन्न बन्नेनावर ग्रंथनायकाचे सादर वन्न वन्नी वैष्णानर बन्नी जाना शमीवृक्ष जमदग्नी गोत्र ग्रंथनायकाचे जननी जनक श्री मायाप्पा अरभावे तात सौ सत्यवासे माता तिचे माहेरा पाचीवाडी पाचीवाडी निपाशी अर्धा कोस पश्चिमेशी श्री हाल सिद्धनाथ योगी वशी क्षेत्राती जागृता उभयता पुण्यश्लोक आवृत्तस्थ जीवनाचरित एकादशी व्रत शुद्ध चित्त उभयता चरती पंढरीचा पंढरीनाथ उभय हृदय साठवित सकल दैवते हृदय ध्यात अनाहत निरंतर शालिवान शके 1814 नंदनाम संवत्सर तदा अश्विन मास द्वादशी शुद्धा वर्तमान काय होतसे माता सत्यवा एकादशी व्रत नित्याप्रमाणे आचरिता नामस्मरणा होरात्र भजन श्रवण घडेले द्वादशीचे पारणे सकलांचे होती भोजने सोमवारा पराने सुखरूपा प्रसूत जाहली पुत्र होयस कुमार शांतानंदी निर्भर उभयतानंदा निवार पुत्र जन्माला होतसे आनंदले आप्त सकळ साखरा वाटते सर्वत्र काय जाणती पुढील प्रकार पुत्र झाला म्हणताती हाच पुत्र पुढे होई विख्यात अवघे कुळ गोत्र उद्धरिता तयाची ते दवा ते मात कवनास कळली अशी पुढे 12वे दिवसाशी बाळापणा मे नामाशी आनंदे करीत नामकरणाशी 1200 करीत थाटात बाळापदिशी बाळशेदार मुद्रा गंभीर चित्त खाण्यापिण्यावर त्याचे नसे कदापि पुढे शेषवाल्यावर एकांतिकरी विचार व्रात्यपणा वा खोडकर कदापि न दिशी सवंगडी भावंडे माता पिता नात लगात न रमता चिंतनात शेकटा गंभीर मुद्रा करोनी लोकविलक्षण बाळलीला जगा वेगळा से चाळ सर्व म्हणते बाळू खुळा खुळा बाळू मनोनी गंभीर एकांत शांत बसे दुडक्या उड्या घालतसे कोणाशी न काही बोलतसे अंतर्मुख असे सदा किंवा बाबळीच्या शिऱ्यावर पोळे शांत निर्भर माझे हे गादी साचार म्हणून लोका सांगतसे किंवा काटेरे कुंपणाचा तक्या रेलोनी बैसे राजा जैसा माझी बैठक खुर्ची म्हणतसा म्हणून सांगी सर्वाते किंवा उंच वृक्षाच्या शेंड्यावर चढवण बैसे उंचावर म्हणे माझे हे शिखर कावगाची पुसता
पाहून हे वेडाचार म्हणते हे लागिर झडपिले पिशाच थोर नाना उपचार आरंभिती पाहती नाना देव ऋषी झडपणे काढण्यासी मारझोड करिली शुश्रूषी दुरी देती मिरच्यांचे ऐसे उपचारा घोर शांत शोषतसे कुमर मूळ वृत्ती मात्र काही केल्या पालटेना ऐसे करती नाना उपाय होते निरुपाय मग म्हणते आता काय उपाय तरी सापडेना पित्यास लागली अति चिंता मने करावे आता काय त्यास वळणास आणण्यास आता घरघडी म्हणून ठेवावे आपण मायाप्पा कृषीवल बैलगाडी व्यवसायावर तेने उदरनिर्वाह साचार स्वकष्टाने करीतशी घरगडी म्हणून गुरे बोवळी तेने अन्न वस्त्र तरी पुढे शाना होय तरी व्यवसाय काही करेला थोरा घरी तरी राहून शानपण व्यवहार ज्ञान जरी झाले तरी छान म्हणून ठेविती घरगडी त्याच ग्रामी अक्कोळात चंदुलाल सावकार होता गुर्जर जैन व्यापार वृत्ती बाळाप्पा होय घरगडी गरीब कुमार धनगर गोठ्यातची वास्तव्यास घर बाळ्याने गडवावर पाण्यासाठी देती ते बाळाप्पा मग शांत चित्ते शेठजींची गुरे राखीत नित्यायसा दिनक्रम चालत एके दिवशी काय होय थाळ्याने गडवा दोन्ही लक्क ठेवी घासोनी एका कोनाड्यात ठेवून आपण निद्रा करीतसे थाळी शेवते एक छिद्र तरी ते लक्क ठेवी दर्याद्र वस्तू सामान्य दरिद्र वरपांगी वाटती एके रात्री शेठजीची माता आता अचानक पाहत असता प्रकाश झोत पडत असता पाती झाली गोठ्यात बा थाळीतून प्रकाश झोत सारा गोठा उजळीत नवलची हे वर्तत म्हणून निरकती जाहली थाळीत डोकावेयात तो ते जैन मंदिर पाहत नवल वर्तले म्हणत आनंदे काय करतसे म्हणे या वस्तू अति पवित्र आणून ठेवी देवाऱ्यात या वस्तू नित्य पूजित जाव्या आपण नित्य नेमी थाळ्याने गडवा दोन्ही पूजती शेठजी जेव्हापासून भाग्योदय होई तत्क्षणी चंदुलाल शेठजीचा भरभराट व्यापारात लाभ होय शतगुणित संपत्तीची बरसात अनवरत वर्ष तशी मग बाळापाशी सप्रेमे दुसऱ्या वस्तू देती ना नेमे आपल्या वस्तू घेती त्यावर मे रुष्ट होय बाळाप्पा तात्काळ ते कामा सोडून आपल्या गृहाशी जातो म्हणून स्वगृहाशी परतून नोकरी न करीन म्हणे भैरव नामे ज्येष्ठ भ्रात आणि भीमा नामे कनिष्ठ बाळाप्पा नोकरीत ज्येष्ठाचा विवाह झाला असे त्याचे 7वी पर्यंत शिक्षण व्यवसाय शिष्याचा शिकून आपला आपण जीवनक्रम नेमस्त असे चालविला बाळाप्पा तरुण झाला असे विवाह योग्य दिसतसे मायाप्पा विचार करीतसे आता लग्न याचे करावे एकदा लग्न झाल्यावर आपणची शाना होईवर प्रपंच आपला आपण तर सहजपणे करेल की
म्हणून प्रस्ताव लग्नाचा बाळाप्पा पुढे ठेवी साचा कानोसा घेती त्याच्या मनाचा म्हणे लग्न न करी मी नाना प्रकारे समजाविती बहुत वाद विवाद करीती कोणाची न चाले मती बाळाप्पा पुढे काहीही आपणासारख्याची लग्ने तर नव्हती सुखकर म्हणून संसार सुखाचा विचार आपण न करी सर्वथा अनेक प्रश्नांचा भडीमार बाळाप्पा भंडावून गेला फार जवळचे गाव रुई चंदुर तेथे जाऊन राहिला आयशे 1-2 मास क्रमित माय बाप उभे समजावित नाना उपाय गोंजारित आणला कुमर घराशी गोत चावळी पुढे नेऊन अनेक प्रकारे भय दाखवून दबाव तंत्रावलंबून अखेर लग्नाशी तयार केला मायापाची कन्या गंगूबाई हिराप्पा खिल्लारे नामे जावे राहत होती तया चिठाई अकोळ गावामध्येची खिल्लारे घराने तालेवार गंगूबाईची कन्या उपवर सत्यवा नाम साचार बाळापाशी जामात करीती वधूवर पक्ष दोन्ही एकत्र आले निमित्ते करोनी तेथे बाळाप्पा उच्चारे शापवाणी भयंकर सासऱ्याती जरी तो हे लग्न करीशी तत्काळ मरण पाविशी खरं कटे पाणी निमित्ताशी मळे मांडवातून उठेला बाळू आधीच वेड सर त्यात झाला सैर भैर काहीतरी बोले अभद्र गंभीरपणे न घेती कुलाचाराप्रमाणे धनगर विवाहविधी संस्कार यथाविधी यथोपचार लग्न लावते बाळाप्पाचे विवाह संपन्न झालेवर भोजन करीती कन्यावर वराडी नाना प्रकार भोजनासाठी पांगली अकस्मात हिराप्पाशी ढासळली प्रकृती साची कोसळले धरणेशी अकांत अवघा जाहला हिराप्पाने ओळखले मरणा बाळाप्पाशी अनन्य शरणम ओळखले बाप्पा स्वरूप जाना अज्ञान म्हणून क्षमा करीन जा माता म्हणे शसूर प्राणनिशे जाणार तुची होय गा पाखर या चिमण्या पिलाशी वाप्पा सिद्धाप्पा कुमार 2 सत्यवा लगबगा कन्या रत्न गंगाबाई घर शिवार जाण सांभाळशी वचन देन बाळाप्पाशी आली दया सांभाळले वचनाशिया थोपटुनी आश्वासिया वचन सत्य माझे हे एवढ्या झाले वांते पडेला खरकट्या भांड्या प्रती तेथेच पंच प्राणाची निवृत्ती क्षण जाहली आश्चर्य करीते सकळ जन सत्य होय बाळाप्पाचे वचन मडे लग्नाच्या मांडवातून सासऱ्याचे उठले की बाळाप्पा हे बाळ सिद्ध त्यांचे वचने न करावा भेद विषाचा पाहू नये स्वाद आपण अज्ञ अल्पमती वचने न करावा विश्वास किंवा दुर्लक्षणे दुस्वास जाणून जनांच्या हितास कठोर वचने बोलतात सिद्धाचे स्वरूप गूढ गम्य आपणाशी नसते तारतम्य अमर्यादा करतो साम्य वेडे ऐशी दिसती म्हणून सिद्धांच्या लीला असती गुढ आपण अल्पमती आज्ञामुळ तरी तयांच्या वचनी दृढ राहावे त्यात कल्याण असे
हिराप्पाच्या मृत्यूनंतर बाळाप्पा राहती श्वशूर घर, नवल घडे अति थोर बाळाप्पा राहते समाधिस्थ. सजचे उन्मने अवस्था साधी, लागे निर्विकल्प समाधी. सामान्य जन अल्पबुद्धी, तयाशी वाटे मृत झाला. रडोनी करते आकांत, म्हणते बाळाप्पा होय मृत. नाना रूपे रोदन करीत हळहळ करते सर्वजण. काही क्षण झाल्यावरी सावध होऊने हालचाल करी. निद्रेतून उठल्या परी आताची झाला जागृत. ऐशे काठवडाभर होता क्रीद प्रकार, या लीला जाणण्यास थोर कोणाच्या शे प्राज्ञा. हे तो निर्विकल्प समाधी, माया योगियांची उपाधी. जन्मतः बाळाप्पा योगनिधी, तया काय शक्य असे. चाटाशे योग सामर्थ्य, सामान्यान कळे काय मात. आपली बुद्धी मर्यादित, बुद्धीतीत काय जाणो. परी या घटना हेत सत्य, साचा माना विश्वासुनी नित्य. जो पाखंडी माने असत्य, तयाशी दंडन प्राप्त होय. अधर्मी पाखंड्याचे निर्धालन, सद्भाविका श्रेयस्थान. हेचे बाळमामांचे वचन, साच जाना कलियुगी. भगवत भक्ता भयपूर्ण, कंटक खळाचे करे चूर्ण. अभक्ता धर्म्या नाही स्थान, बाळूमामांचे दरबारी. काही दिवस गेल्यावर सुज्ञ वाटे थोडा फार. तात माया पसांगी व्यवहार, सासरवाडी सरात जावे. बाळाप्पासना ओढे पितृवचना, पितयाशी बोले संबोधून. या बाळ धनगराचे सदन, राजवाड्याहून थोर होईल. या तुझ्या पुत्राचे सदन, पावयास घेण्या दर्शन. येथील जन जगभरातून, तुझ्या घरी धाडी मज. यातील थोर गूढ अर्थ, न जाणोनी अल्पज्ञात. वेडसर काय काय बरळत, परी पितृवचन मानी बाळाप्पा. संतापोनी उठोनी त्वरिता, मस्तकाने तेवढ्यास धडक देत. मळणीसाठी बांधले खळ्याता, जातो म्हणून निघाला. सासूच्या घरी आला जाण, आतिशी 2 पुत्र कन्या 2. त्यातील थोर सत्यवा म्हणून, तिचाशे धर्मपत्नी. नात्याने असती सर्व भाचरे. बाळूमामा म्हणते आदरे, तेची नामाभिधान सादरे. ग्रंथनायकास प्राप्त होय, ते तोनी बाळा मामायसे. सर्व जन पाचारितसे, त्यादरे बाळ मामायसे. आजे बोलते सर्वजण. पारंपरिक मेंढ्या पालन हाच व्यवसाय निवडून. आपाचे वाडे बोते, मामाकडून प्रारंभी 5 बकरी आणले. कणवटीचा कटदोरा विकून, 1 गाय 1 शेळी जाण. बाजारे आणली खरेदून, प्रपंच प्रारंभ करीतशी. पावसाळा सुरू झाल्यावर, प्रवासास निघती धनगर. पूर्व दिशी पावसाचा जोर कमी असे म्हणून, जमखंडी सावळगी कृष्णा काठ. संपन्नाशे पूर्व प्रांत, खरीप हंगाम क्वचित. रब्बी हंगाम पिकते ते. प्रवासास निघाले असता, निरोप देई माता. हे अखेरचे दर्शनाता, न दिसशी यावरी मज. बाळमामांची विचित्र वचनाश्चर्य, पावती सर्वजना परी. या वचनीचा गुढार्थ जाणते बाळूमामा. पुढे पातला आषाढ मास, पंढरपुरी एकादशीस. सत्यवा जाय तीर्थयात्रेस, पंढरपुरी नित्यवारी. तेथे कॉलऱ्याची साथ, महामारी असे जोरात. आपले मरण उळकी त्वरित, पांडुरंगा प्रार्थितसी. या यात्रेचे पारणे करीते, सुखरूप घरे पावते.
मग आपणास निरोपिते तेवढे मागणे साच करीन. सत्य वापर त्या कळात यथा सांग मावंदे घालित. अन्नदाने करी सर्वा तृप्त आपणे जेवली. हिराप्पा जाय शेतावर मग अंमळ होण स्थिर. उत्तर मुख होऊन नमस्कार पांडुरंगा प्रार्थितशी. म्हणे आदरे माय बापा पांडुरंगा निर्विकल्पा. घराशी आणले सुखरूपा आता मजशी शांत करी. सकळ मनोरथ पुरविले आता चरणे नेत्र लागले. यात्रेचे मावंदे घातले निरोप दे खुशाल. विठ्ठल चरणे एकरूप तेथेचे होय आपोआप. समय सम शांत स्वरूप झाले माता सत्यवा. वापना मे बालक एक समीप जवळिक. अन्य नशे कोणी एक तिचे जवळी तया ठाई. मातेचे होय प्राणोत्क्रमण जवळ नसती आप्त कोण. बाळू मामा सांगती प्रमाण तेच सत्य जाहले. त्रिकालज्ञ बाळू मामा त्यांचा गादाशे महिमा. आम्ही सामान्य जनाम्मा कैसा कळावा पार याचा. बाळू मामा ब्रह्मीभूत जरा मरण जन्मातीत. परी हे जगा नित्य साक्षी रूपे वर्तते. जन्मापासून तारुण्यापर्यंत या अध्यायी वर्णन होत. पुढे लीला ती अद्भुत कथामती निवेदिन. ब्रह्मरूप स्वरूपे सावळा वेश साधा स्वरूपे आगळा. पुढील अध्यायी चरित्र लीला प्रथमाध्याय मधुर व्हावा. इति श्री आत्मा पुरस्थित ब्रह्मयोगी सद्गुरु बाळूमामा लीला चरित्रे ग्रंथ. प्रथमोध्याय गौडः. श्री साम सदा शिवार्पण नमस्तु. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. ओम सद्गुरुनाथ संत कैकाश्वर महाराज की जय.